बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या माझ्या हक्काच्या व्यासपीठाला, या प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करा. ही तुम्हा सर्वांना पुन्हा पुन्हा विनंती करतो, नक्की सबस्क्राईब करा. काल मुंबईच्या छत्रपती शिवाजी पार्कावर, दादरच्या शिवतीर्थावर एक निळा महासागर अवतरला होता. काल वंचित बहुजन आघाडीतर्फे संविधानाच्या सन्मानार्थ, बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या सन्मानार्थ एक सभा आयोजित केली गेली होती. अति विराट, अति भव्य. मी म्हणालो ना तुम्हाला, निळा महासागर, एक वादळ, निळ वादळ अवतरलं होतं. जिकडे पाहावं तिकडे भीमसैनिक. दादरचा प्रत्येक रस्ता न रस्ता फुलून गेला होता बाबासाहेबांच्या नाऱ्यांनी, जय भीमच्या नाऱ्यांनी, संविधानाच्या सन्मानार्थ असलेल्या नाऱ्यांनी. काल दादरचा प्रत्येक रस्ता न रस्ता दुमदुमला होता. जिकडे पाहावं तिकडे निळा निळा निळा, एक निळा निळा महासागर अवतरला होता. आपण सर्वांनी पाहिला. पण ज्या वेळेस या सगळ्याचं टेलिकास्ट करताना, हे सगळं मीडियावर दाखवताना, का कुणास ठाऊक मला असं वाटलं मीडियाने थोडे हात आखडते घेतले होते. एवढा विराट जनसमुदाय समोर असताना तो दाखवण्यासाठी ते कोतमन असतं ना, कोतमनाचे, तसं कोतमन दाखवलं गेलं. मीडियाकडनं कुठेतरी हात आखडता ठेवला गेला असंच मला वाटतं. अगदी साधं उदाहरण देतो. दसऱ्याच्या दिवशी त्या आझाद मैदानावर इतभर गर्दी देखील नव्हती, तरी देखील ती गर्दी अति भव्य आहे, अति विराट आहे, भासविण्याचा, दाखवण्याचा मीडियाकडनं एक प्रयत्न झाला, केविलवाणा प्रयत्न झाला. मग काल फुटभर गर्दी असताना मीडियाकडनं ते हात का आखडते घेतले गेले? हा माझ्या मनाला पडलेला कोडच आहे. हा एक माझ्या मनाला पडलेला प्रश्न आहे. का मीडियाकडनं हे अशा प्रकारचं वातावरण तयार करण्यात आलं? जे आहे ते दाखवावं, लोकांना कळू द्यावं, समाज कसा एकवटला हे कळू द्यावं, आणि या सगळ्यांच्या प्रस्थापितांच्या विरोधात समाज कसा एकवटलाय हे लोकांना दिसू द्यावं, असो तो त्यांचा भाग राहिला. पण मला आज तुमच्या सर्वांसमोर काही महत्वाचे मुद्दे बोलायचे. बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर, बाळासाहेबांबरोबर शिवसेनेची युती याच्या आधीच झालेली आहे. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती याच्या आधीच झालेली आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष बनण्यासाठी आता काँग्रेस आणि एनसीपी बरोबर देखील बोलणी सुरू आहेत. काल स्वतः नाना पटोले त्या स्टेजवर उभे होते. त्यांनी तिथून भाषण देखील केलं. कदाचित राहुल गांधी देखील येऊ शकले असते, पण काही कारणांमुळे त्यांना येता आलं नाही. असो, काही हरकत नाही. पण महाविकास आघाडीचा पर्यायाने इंडिया आघाडीचा वंचित बहुजन आघाडी हा भाग बनूनच जाईल. आपण पाहूयात भविष्यात कशा प्रकारे ही बोलणी होत आहेत. एक सन्मानपूर्वक बोलणी चालू आहे, सन्मानपूर्वक बोलणी चालू आहे. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा जर भाग बनली तर मात्र ह्या गद्दारांच्या आणि ह्या कमळाबाईच्या बुडाखालून धूर निघणार, हे मात्र नक्की. बुडाखालून धूर निघणार. मी जमीन सरकली वगैरे बोलणार नाही, धूर निघणार. बुडाखाली लाखो रशीबॉम्ब जेव्हा एकत्र फोडतो, रशीबॉम्ब तुम्हाला माहिती असेल ना, रशीबॉम्ब ज्याचा आवाज जरा जोरात असतो, ते लाखो रशीबॉम्ब एकत्र फोडल्यानंतर कसा धमाका होतो, तसा धमाका. कारण बघा, शिवसेनेची वंचितची तर युती याच्या अगोदर झालेलीच आहे. पण जेव्हा महाविकास आघाडीचा आणि पर्यायाने इंडिया आघाडीचा जर भाग बनले तर ह्यांच्या बुडाखाली एक धमाका मात्र नक्की होणार. लाखो रशीबॉम्ब एकत्र फोडल्यानंतरचा धमाका. काल ज्या प्रकारे संविधानाच्या सन्मानार्थ शुजात आंबेडकर यांनी किंवा बाबासाहेबांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांनी ज्या प्रकारे समाजाला संबोधित केलं, ते पाहता भविष्यामध्ये या कमळीची, या गद्दार गटाची अवस्था फार बिकट होणार आहे. कारण जिथे जातील तिथे त्यांना या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागणार. ज्या संविधानाच्या आधारावर, ज्या संविधानाच्या जीवावर आपण इथपर्यंत पोहोचलो, हे आमदार खासदार सारे काही त्यांनी संविधानाच्या जीवावरच पोहोचलेले आहेत. त्या संविधानाला पायदळी तोडवताना तुम्हाला जनाची नाही तर मनाची लाज वाटली नाही का? या प्रश्नांची उत्तरं यांना द्यावीच लागणार. महाराष्ट्रामध्ये मी विशेषतः सांगतो, वंचित बहुजन आघाडी विषयी सांगतो. ज्यावेळेस मागच्या निवडणुका झाल्या, 2019च्या निवडणुका झाल्या, त्यावेळेसची आकडेवारी पाहता वंचित बहुजन आघाडी जवळपास महाराष्ट्रामध्ये 64 ते 74 जागे निर्णायक ठिकाणी आहे. निर्णायक ठिकाणी म्हणजे वंचित बहुजन आघाडीचं त्यावेळेसचं प्रस्ताव 2019चं बोलतोय बरं मी, आता तर वाढलेलं असणार. जवळपास 64 ते 74 ठिकाणी वंचित बहुजन आघाडी अतिशय निर्णायक मतदान घेऊन आहे. खासदारकीमध्ये जवळपास 4 ते 6 खासदारके येतात. 4 तर आपण पकडूच शकतो. विशेषतः अकोला सोलापूर भागामध्ये वंचितचा प्रस्ताव फार मोठा आहे.
अशा या परिस्थितीमध्ये जवळपास एवढ्या आमदारक्या असतील, विधानसभेच्या जागा असतील, खासदारकीच्या जवळपास 4 ते 6 जागा असतील, यांच्यामध्ये एक निर्णायक मतदान ठेवणारी वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडीचा भाग बनली तर न भूतो न भविष्यती असं विधानसभेमध्ये घवघवीत यश महाविकास आघाडीला भविष्यात मिळणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या अतिशय थोडक्या मतांनी निवडून येणाऱ्या जागा या वंचितमुळे पडणार आहेत, अतिशय थोडक्या मतांनी. बरं, हे फक्त विधानसभेचंच नाही, लोकसभेचंच नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्था असतील, महानगरपालिका असतील, अनेक ठिकाणी नगर परिषदा असतील, या ठिकाणी देखील हे असंच होणार आहे. मुंबई महानगरपालिकेत तर विशेष भारतीय जनता पक्षाला भीती वाटते वंचित बहुजन आघाडीची. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांनी, सन्माननीय उद्धव साहेबांनी एक सन्मानपूर्वक युती याच्या अगोदरच वंचित बहुजन आघाडीशी केलेली आहे. पण आता भविष्यामध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीचा ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडी भाग बनेल त्यावेळेस मात्र ते सेलिब्रेशन असेल. इंडिया आघाडीचा ज्यावेळेस ते भाग बनतील त्यावेळेस सेलिब्रेशन असेल. बाबासाहेबांचे नातू आहेत ते, जे संविधानाच्या विरोधात उभे राहतील, जे संविधान संपवण्यासाठी उभे राहतील, त्यांच्या विरोधात शड्डू तर ठोकणारच बाबासाहेबांचे. कारण शेवटी आंबेडकर साहेबांचं, बाबासाहेबांचं रक्त आहे त्यांच्या अंगामध्ये. मग सुजात आंबेडकर असतील, स्वतः प्रकाश आंबेडकर असतील, जे संविधानाला संपवणार त्याच्या विरोधात हे उभे राहणार, हे मात्र नक्की. भविष्यामध्ये महाविकास आघाडीचं एक हाती सरकार आणि ज्याला कोणी हलवू शकणार नाही, कारण जी घाण जायची होती ती घाण केव्हाच निघून गेलेली आहे. त्यामुळे जे एक हाती सरकार येईल त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा एक सन्मानपूर्वक समावेश असावा, असं लाखो भीम अनुयायांना, लाखो शिवसैनिकांना देखील, सर्वांना, सर्व पक्षांना, म्हणजे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, या सर्वांना वाटतंय. आणि ह्या गोष्टी वरच्या पातळीला चर्चेला देखील जात आहेत. एक सन्मानपूर्वक युती नक्कीच होईल आणि वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश होईल. त्यानंतर मात्र यांची शेवटची सरकार तर अशी ना तशी आपण करतोच आहे, पण अनेक ठिकाणी पराभव नाही सांगत आहे मी, अनेक ठिकाणी डिपॉझिट जप्ती होईल. मी जवळपास 64 ते 74 विधानसभेच्या जिथे निर्णायक मतदान आहे ते सांगतोय. दुसऱ्या नंबरची आणि तिसऱ्या नंबरची मतदानं तर मी सांगतच नाहीये. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती खालच्या तळाला किंवा किती पातळात हा भारतीय जनता पक्ष किंवा पर्यायाने हे शिंदे टोळी आणि अजित पवार टोळी हे धाडले जाणार आहेत, हे लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे आम्हीही वाट पाहतोय त्या सुवर्ण क्षणाची, ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडीशी एक सन्मानपूर्ण काही गोष्टी असतील, ज्या गोष्टींच्या बाबतीत आमची त्यांची काही गोष्टी आहेत, जिथे काही गोष्टींची तडजोड करावी लागेल त्यांना देखील, ज्या गोष्टी आपल्या तत्वांमध्ये बसत नाहीत किंबहुना त्यांच्याही तत्वांमध्ये त्या गोष्टी बसत नाहीयेत, पण काही गोष्टी चूकभुलीने होतात. त्या चूकभुलीने काही गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. या गोष्टींकडे आपण सर्वांनी, म्हणजे सगळ्या पक्षांनी, महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्या गोष्टी होतील देखील भविष्यात. काही गोष्टींवर चर्चा देखील होईल. काही गोष्टी असतात जिथे तडजोडी होऊच शकत नाहीत आणि शिवसेना कधीही तत्वांशी तडजोड करत नाही, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे शिवसैनिकांना. त्यामुळे त्या गोष्टी चर्चेला जातीलच, पण त्याच्या पलीकडे जाऊन ही महायुती होणं, म्हणजे काँग्रेसची असेल, शिवसेनेशी असेल, राष्ट्रवादीशी असेल किंवा वंचित बहुजन आघाडीची असेल, ही महायुती होणं ही मात्र काळाची गरज आहे. हिला आपण रोखू शकत नाही. काही गोष्टी असतील त्या बदलाव्या लागतील, पण त्या बदलल्यानंतर ही महायुती होणं, ही महाविकास आघाडी होणं हे मात्र गरजेचं आहे. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो आणि कालचा तो अतिभव्य दिव्य विराट मेळावा पाहिल्यानंतर, ती संविधान सभा पाहिल्यानंतर मनामध्ये कुठेतरी थंडक वाटली. बाबासाहेबांचे हे सारे अनुयायी, बाबासाहेबांच्या संविधानाचे हे सारे रक्षक, हे देखील या यज्ञामध्ये आपल्या सर्वांच्या सोबत येतील, हे पाहून इथे कुठेतरी थंडक वाटली. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, बाबासाहेबांच्या भीमसैनिकांनो. कारण बाळासाहेब ठाकरेंनी पहिली हाक दिली होती, शिवशक्ती अधिक भीमशक्ती बरोबर देशभक्ती. ही हाक बाळासाहेबांनी दिलेली आहे आणि बाळासाहेबांचा हा प्रयोग कधीही अयशस्वी होणार नाही. उद्धव साहेबांनी अगदी तेच केलेलं आहे. कारण बाळासाहेब ज्या गोष्टी करायचे त्याच्या मागे काहीतरी असायचं, काहीतरी कारण असायचं. शिवशक्ती अधिक भीमशक्ती बरोबर देशभक्ती, आणि हेच आपल्याला पुढे घेऊन जायचंय. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या.